हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिट अकॅडमी. या व्हिडिओत आपण 6th स्टँडर्डचं सायन्सचं 11th चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे वर्क अँड एनर्जी. इतर व्हिडिओंसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्लेलिस्ट दिलेल्या आहेत आणि नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, fill in each blank with the appropriate term from the brackets. आपल्याला खाली काही ऑप्शन दिले आहेत, त्यातून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. फर्स्ट ए क्वेश्चन बघा. अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल. विहिरीतून आपल्याला बादलीभर पाणी बाहेर काढायचं आहे. डॅश विल बी डन व्हेन अ डॅश इज अप्लाइड टू डू दिस. आता इथे फर्स्ट ब्लँकमध्ये येईल वर्क. वर्क विल बी डन व्हेन अ फोर्स इज अप्लाइड टू डू धिस. पहिल्या याच्यात वर्क येईल, कारण वर्क केल्यावरच फोर्स हा अप्लाय होईल. समजा आता बादली आहे आणि आपण त्याला फोर्स अप्लाय नाही केला, तर जे काम आहे, जे वर्क आहे, ते होईल का? नाही होणार. Because there will be a displacement of water. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स अप्लाय करतो तेव्हाच काम होतं आणि त्यामुळे एखाद्या वस्तूची जागा बदलते. मग इथे पाण्याची डिस्प्लेसमेंट झाली आहे. सेकंड बी बघा. इफ अ बॉल इज ड्रॉप्ड ऑन द स्लोपिंग रूफ ऑफ अ हाऊस. जर एखादा बॉल घराच्या उतरत्या छत्रावरनं जर फेकला. इट ॲक्वायर्स डॅश अँड फॉल्स ऑन द ग्राउंड. आता आपण समजा एखादा बॉल एखाद्या उतरत्या एरियातनं सोडला, तर तो बॉल स्टेबल राहील का? तर नाही, तो मोशनमध्ये येईल. म्हणून फर्स्ट आन्सर आहे इट ॲक्वायर्स मोशन अँड फॉल्स ऑन द ग्राउंड. मोशनमध्ये आल्यावर तो ग्राउंडवर पडून जाईल. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी टेक प्लेस. आता इथे बॉल स्टेबल होता, आधी स्थिर अवस्थेत होता, त्यानंतर तो खाली घरंगळत आला. आपण शिकलोत की एखादी वस्तू जेव्हा स्थिर अवस्थेत असते, स्टेबल कंडिशनमध्ये असते, त्यावेळेला त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असते आणि जेव्हा वस्तू मोशनमध्ये असेल त्यावेळेला कायनेटिक एनर्जी असते. म्हणजे बॉल जेव्हा स्टेबल असेल त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी आणि जेव्हा तो घरंगळायला लागेल तेव्हा कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे कायनेटिक एनर्जीमध्ये. तर आन्सर येणार दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सी क्वेश्चन आहे. यू माइट हॅव सीन सम ब्युटिफुल फायरवर्क्स ड्युरिंग दिवाळी. तुम्ही दिवाळीत आकाशात फुटणारे ते फटाके बघतात ना, किंवा तुम्ही ज्याला कोठी म्हणतात त्यातून छान कारंज्यांसारखे लाईट बाहेर येतात, किंवा गोल गोल फिरणारी चक्री असते. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी. मग हे जे काही फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यात कुठल्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कुठल्या एनर्जीमध्ये होतं? अशा प्रकारच्या फटाक्यांमध्ये तुम्हाला राखाडी रंगाची, ग्रे कलरची अशी ॲश दिसेल, राखेसारखं दिसेल. ते जे असतात ते केमिकल्स असतात. म्हणजे केमिकल एनर्जी त्याच्यात स्टोअर असते. जेव्हा तुम्ही ते फटाके फोडतात त्यावेळेला प्रकाश येतो, म्हणजेच लाईट जनरेट होत असतो. याचाच अर्थ असा झाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ केमिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी. नेक्स्ट डी क्वेश्चन बघा. द सोलार कुकर इज अन ॲप्लिकेशन ऑफ द डॅश एनर्जी ऑफ द सन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सूर्यापासून आपल्याला हीट आणि लाईट ह्या दोन गोष्टी मिळत असतात. एक तर उष्णता आणि प्रकाश.
सोलर कुकर हे जे ॲप्लिकेशन आहे तर त्यात कुठल्या प्रकारची एनर्जी यूज केली जाईल तर हीट. द सोलर कुकर इज अन ॲप्लिकेशन ऑफ द हीट एनर्जी ऑफ द सन. उष्णता मिळते तेव्हाच अन्न शिजवलं जातं. While solar cells, solar lamps are application of the dash energy of the sun. सोलार लॅम्प सारख्या ॲप्लिकेशन्समध्ये कुठली एनर्जी वापरली जाते तर लाईट एनर्जी ही वापरली जात असते. नेक्स्ट ई क्वेश्चन बघा. वन लेबरर कॅरीड 4 pans ऑफ रोड मटेरियल थ्रू अ डिस्टन्स ऑफ 100 meters. म्हणजे एक मजूर 4 पॅन्स भरून म्हणजे 4 पाट्या भरून रोड मटेरियल जसं की खडी वगैरे आपण कन्सिडर करू शकतो ते 100 मीटरच्या डिस्टन्सवरनं नेत आहे. इफ ही कॅरीज 2 pans ऑफ रोड मटेरियल थ्रू अ 200 meter डिस्टन्स. जर समजा त्या मजुराने 4च्या जागी 2 पाट्या खडी वाहिली पण यावेळेला डिस्टन्स 200 मीटर आहे. डॅश वर्क विल बी डन. म्हणजे त्याने जे काम केलं आहे ते इक्वल म्हणजे बरोबर आहे, मोर म्हणजे जास्त आहे, लेस म्हणजे कमी आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिले त्या मजुराने 4 पाट्या 100 मीटर नेल्या. आता 2च पाट्या नेत आहे पण 200 मीटर नेत आहे. पहिल्यापेक्षा ह्या वेळेला 2 पाट्या कमी झाल्या पण डिस्टन्स हे वाढलं आहे. म्हणजे जे काही काम होतं आहे ते इक्वल होतं आहे. म्हणून आन्सर येईल इक्वल वर्क विल बी डन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द कपॅसिटी दॅट ॲन ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड डॅश. एखादं काम करण्याची ऑब्जेक्टची म्हणजे काय एखाद्या पदार्थाची कपॅसिटी किती आहे, क्षमता ही किती आहे त्यालाच आपण काय म्हणतो एनर्जी. तुम्ही कधी कोणाच्या तोंडाने ऐकलं असेल की आज मी फार थकले आहे किंवा मी आज खूप थकलो आहे, हे करण्याची माझी एनर्जीच नाही. म्हणजे काय एखादं काम करण्याची त्यांची कपॅसिटी नाही आहे. सेकंड क्वेश्चन आहे मॅच द पेअर. इथे आपल्याला ग्रुप ए आणि बीच्या जोड्या लावायच्या आहेत. आता इथे आपल्याला ए ग्रुपमध्ये काही कंडिशन्स दिल्या आहेत आणि बी ग्रुपमध्ये एनर्जी दिल्या आहेत. मग त्या सिच्युएशनला किंवा त्या ऑब्जेक्टची कुठल्या प्रकारची एनर्जी असेल ते आपल्याला बी ग्रुपमध्ये मॅच करायचं आहे. फर्स्ट आपल्याला दिलं आहे रोलिंग ऑब्जेक्ट. रोलिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखादी वस्तू जी घरंगळत असेल तर त्यावेळेला तिच्यात कुठली एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. म्हणून 1चा आन्सर आहे सी, कायनेटिक एनर्जी. सेकंड आपल्याला दिलं आहे फूड. फूड म्हणजे अन्नपदार्थ. आपण पाहिलं अन्नपदार्थ जे असतात त्यांच्यात जी एनर्जी स्टोअर असते ती असते केमिकल एनर्जी. म्हणून सेकंडचा आन्सर आहे ई, केमिकल एनर्जी. नेक्स्ट आहे स्ट्रेच बो. म्हणजे जो ताणून धरलेला धनुष्य असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रेच बो. ज्या वेळेला धनुष्य ताणून धरलेला असतो त्यावेळेला त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे थर्डचं आन्सर आहे डी, पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्या वेळेला आपण धनुष्य सोडून देतो त्यावेळेला तो मोशनमध्ये असतो, त्यावेळेला त्यात असते कायनेटिक एनर्जी. फोर्थ आहे सनलाईट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सनलाईटमध्ये एक लाईट एनर्जी असते, त्याचबरोबर हीट एनर्जी असते. तर इथे लाईट एनर्जी ऑप्शन नाही आहे म्हणून फोर्थचा ऑप्शन आहे ए, हीट एनर्जी. नेक्स्ट आहे युरेनियम. आपल्याला माहिती आहे युरेनियममध्ये ॲटॉमिक एनर्जी ही स्टोअर असते. ॲटॉमिक एनर्जी म्हणजेच आपण ज्याला मराठीत म्हणतो अणुऊर्जा. म्हणून फिफ्थचा आन्सर आहे बी, ॲटॉमिक एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅन यू टेल. त्यातला एक क्वेश्चन बघा. व्हेन कॅन वी से दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस.
आपण असं केव्हा म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट झाली आहे, म्हणजे विस्थापन हे होत आहे? आन्सर बघूया. वेन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस वी से दॅट द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाली आहे, जागा बदलते, त्यावेळेला आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट ही झाली आहे. समजा तुम्ही एक वस्तू एका जागेवरनं दुसऱ्या जागी नेऊन ठेवली, म्हणजे आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट झाली आहे त्या वस्तूची. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा. व्हॉट शुड बी टेकन इन टू अकाउंट फॉर मेजरिंग वर्क. आपल्याला एखादं वर्क काउंट करायचं आहे, म्हणजे एखादं काम मोजायचं आहे, तर त्यासाठी आपण विचारात कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत? आन्सर बघूया. फॉर मेजरिंग वर्क बोथ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी टेकन इन टू अकाउंट. एखादं काम मोजण्यासाठी आपल्याला त्यासाठी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जी जी असते ती कुठल्या कुठल्या स्वरूपात आहे ते आपल्याला विचारलं आहे. त्यात फर्स्ट आहे मेकॅनिकल एनर्जी, सेकंड आहे हीट एनर्जी. आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून आपल्याला हीट एनर्जी मिळत असते, त्यामुळे पूर्ण सजीवसृष्टीचं तापमान हे मेंटेन आहे. वेगवेगळे इंधनं जाळूनसुद्धा हीट एनर्जी तयार होत असते. नेक्स्ट थर्ड एनर्जी आहे लाईट एनर्जी. लाईट एनर्जी प्रोड्यूस करणारा पण सर्वात मोठा सोर्स आहे सन. सूर्यामुळे आपल्याला भरपूर प्रकाश मिळत असतो. नेक्स्ट आहे साऊंड एनर्जी, म्हणजे ज्याला आपण ध्वनी ऊर्जा असं मराठीत म्हणत असतो. आवाजामुळे बऱ्याच वेळा खिडकीचे वगैरे काचा फुटतात. हे कधी पाहिलं आहे का? तर ते सगळं होत असतं साऊंड एनर्जीमुळे. नेक्स्ट एनर्जी आहे केमिकल एनर्जी. तर केमिकल एनर्जी वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असते, जसं की कोल म्हणजे कोळसा, लाकूड, आपण जे अन्न खातो त्यातनंसुद्धा केमिकल एनर्जी मिळते. त्याचबरोबर पेट्रोल ह्यासारख्या गोष्टी आणि झाडं जी फोटोसिंथेसिस प्रोसेस करत असतात त्यातसुद्धा केमिकल एनर्जी एक्झिस्ट करते. कुठल्याही केमिकल रिॲक्शनमधून जी एनर्जी क्रिएट होते त्याला आपण केमिकल एनर्जी असं म्हणतो. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. तर इलेक्ट्रिकल एनर्जी ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते, जसं की बॅटरी, टोस्टर, वॅक्यूम, फोन, विंड टर्बाईन. त्याचप्रमाणे सोलर सेल, लाईटनिंग ह्या सगळ्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी एक्झिस्ट करते. तर हे होते फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिस्क्राईब वन नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती आहे एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते. मग आपल्याला एक नॅचरल चेन दाखवायची आहे जिच्यात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी होते आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. इन द सोर्स ऑफ वॉटर सायकल वॉटर इव्हॅपोरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. आपल्याला सगळ्यांना वॉटर सायकल माहिती आहे, ज्याला आपण जलचक्र म्हणतो. हे जे जलचक्र आहे त्यात जे पाणी असतं ते सूर्याच्या उष्णतेमुळे, सन हीटमुळे इव्हॅपोरेट होत असतं. सेकंड पॉईंट बघा. दिस वॉटर वेपर्स फॉर्म्स क्लाउड दॅट गिव्ह रेन. आता हे पाण्याची जी वाफ झालेली होती त्या वाफेचे ढग तयार होतात आणि ढग तयार झाल्यावर त्यामुळे पाऊस येतो. थर्ड पॉईंट बघा. रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स अँड इट स्टोर्स इन डॅम्स. नंतर हेच पावसाचं पाणी नदीमध्ये वाहून त्यानंतर तलावांमध्ये जात असतं, आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. दिस स्टोर्ड वॉटर ॲट अ हाईट हॅज पोटेन्शियल एनर्जी. मग हेच जे पाणी उंचीवर साचवलेलं असतं या पाण्याला पोटेन्शियल एनर्जी असते, कारण हे जे पाणी आहे ते उंचीवर एका स्थिर अवस्थेत आहे, म्हणून त्याला पोटेन्शियल एनर्जी असते.
नेक्स्ट पॉईंट बघा, ॲज द वॉटर फॉल्स डाऊन दिस इज ट्रान्सफॉर्म इन टू कायनेटिक एनर्जी. जेव्हा हे पाणी उंचीवरून खाली येतं त्यावेळेला त्याच्यात पोटेन्शियल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं कायनेटिक एनर्जीमध्ये. आपण शिकलो होतो की जेव्हा स्टेबल कंडिशनमध्ये एखादी वस्तू असते तेव्हा त्याला पोटेन्शियल एनर्जी असते आणि जेव्हा ती मोशनमध्ये असते तेव्हा कायनेटिक एनर्जी असते. मग जेव्हा पाणी स्टेबल होतं तेव्हा त्यात पोटेन्शियल एनर्जी होती, पण आता ते उंचीवरून खाली येत आहे त्यावेळेला त्याच्यात कायनेटिक एनर्जी येते. नेक्स्ट पॉईंट बघा, when the water falls on the turbines, its kinetic energy is transferred to turbine. हे बघा, उंचीवर डॅममध्ये जे पाणी आहे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी होती. जेव्हा ते फ्लो व्हायला लागले त्यावेळेला त्याच्यात कायनेटिक एनर्जी आली. पाण्याच्या फ्लोमुळे टर्बाईन्स जे असतात ते फिरायला लागतात आणि त्यावेळेला ती कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सफर होते टर्बाईन्समध्ये. नेक्स्ट पॉईंट बघा, द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे टर्बाईन्स जे आहेत ते रोटेट होतात आणि रोटेट झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट होत असते. अशा प्रकारे आपण पाहिलं की कशा पद्धतीने हीटपासनं वॉटर इव्हॅपोरेट होतं, एक एक एनर्जी एकातून दुसऱ्यात ट्रान्सफर होत जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाय शूड वी सेव्ह एनर्जी. आपण एनर्जी सेव्ह का केली पाहिजे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस देर इज अ डेंजर दॅट लिमिटेड रिसोर्सेस ऑफ कोल, पेट्रोल एक्सेट्रा विल गेट एक्झॉस्टेड. ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपण बघतो आजूबाजूला. त्यामुळे काय होतं आहे, इन्क्रीजिंग यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस, जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्यांचा वापरही वाढत आहे. एनर्जी रिसोर्सेसचा वापर वाढल्यामुळे जे पेट्रोल, कोल यासारखे जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रमाण हे डेंजरमध्ये म्हणजे धोक्याचं झालेलं आहे. हे एनर्जी रिसोर्सेस कधीही संपू शकतात. हेन्स वी शूड सेव्ह एनर्जी फॉर फ्युचर जनरेशन. त्यामुळे आपण पुढच्या जनरेशन्ससाठी एनर्जी ही वाचवली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी म्हणजे काय. ग्रीन एनर्जीला आपण मराठीत हरित ऊर्जा असं म्हणत असतो. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच ॲज कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की वेगवेगळे इंधनं जळतात, एनर्जी रिसोर्सेस बर्न होतात तेव्हा वेगवेगळे गॅसेस लीक होतात. तर त्याच्यात हार्मफुल गॅसेसमध्ये आपण कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड बघितलं होतं. जे एनर्जी रिसोर्सेस स्मोक म्हणजे धुवा तयार करत नाही आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारखे गॅसेस तयार करत नाही, त्याला आपण म्हणतो ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. नेक्स्ट पॉईंट बघा, एनर्जी प्रोड्यूस फ्रॉम सच रिसोर्सेस इज कॉल्ड ॲज ग्रीन एनर्जी. अशा काही रिसोर्सेस थ्रू जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याला आपण म्हणतो ग्रीन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट आर द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसबद्दल विचारलं आहे. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक ऊर्जा. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघूया, द रिसोर्सेस दॅट हॅव नॉट बीन यूज्ड ट्रॅडिशनली. रिसोर्सेस जे ट्रेडिशनली म्हणजे पारंपरिकरित्या वापरले जात नाही त्याला आपण म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस. नेक्स्ट पॉईंट बघा, दे आर इनएक्झॉस्टिबल अँड कंटिन्युअस. हे जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असतात ते इनएक्झॉस्टिबल म्हणजे न संपणारे असतात अँड कंटिन्युअस कायम अवेलेबल असणारे असतात. नेक्स्ट पॉईंट बघा, they can be used in various forms again and again is called non-conventional energy resources. असे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत
त्यांना आपण परत परत यूज करू शकतो. त्यांनाच नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच फॉर्म्स ऑफ एनर्जी फ्रॉम द सन आर यूज्ड इन सोलार एनर्जी डिव्हायसेस. सोलार एनर्जी डिव्हायसेस जे आहेत त्यात कुठल्या कुठल्या फॉर्ममधली एनर्जी यूज केली जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट पॉईंट बघा, हीट एनर्जी फ्रॉम द सन इज यूज्ड इन सोलार कुकर्स. जी हीट एनर्जी आहे सूर्याची तिच्याने सोलर कुकरमध्ये, सोलर कुकर सगळ्यांना माहिती आहे ज्याच्यात अन्न शिजवलं जातं, सोलर वॉटर हीटर, बऱ्याच वर्षापासून सोलर वॉटर हीटर हे यूज केले जातात. सोलर वॉटर हीटर्समध्ये पाणी हे गरम केलं जातं. सोलर ड्रायर्स म्हणजे जिथे ओले जे पदार्थ असतात जसं ओला कांदा, ओला टमाटा या सगळ्या गोष्टी ड्राय केल्या जातात जेणेकरून त्या वस्तू अधिक काळासाठी टिकवल्या जातात. हीट एनर्जीप्रमाणे सोलरला लाईट एनर्जी असते आपल्याला माहिती आहे. लाईट एनर्जी फ्रॉम द सन इज यूज्ड इन सोलार सेल्स अँड सोलार पॅनल्स. लाईट एनर्जी जी असते ती सोलार पॅनल्स आणि सोलार सेल्समध्ये यूज केली जाते. नेक्स्ट पॉईंट बघूया, सोलार इलेक्ट्रिक plants have the capacity to produce electricity on large scale. आपण पाहिलं की पाण्याच्या साह्याने कसे टर्बाईन्स रोटेट होतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्याचप्रमाणे सोलर जे पॅनल्स जे असतात त्यांचा यूज करून सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्यावेळेला सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन होत असतं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये, मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा शाळेमध्ये वरती छपरावर तुम्ही जर बघितले असतील एक स्लोपिंग असे पॅनल्स असतात जे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतात विथ द हेल्प ऑफ सोलर एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाय शुड वी मॅक्झिमाइज द यूज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. आपण पाहिलं की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी काय असते. आता आपल्याला विचारलं आहे की त्याचा यूज आपण का वाढवायला हवा. फर्स्ट पॉईंट बघा, ड्यू टू इन्क्रीजिंग इन पॉप्युलेशन देअर इज इन्क्रीजिंग यूज ऑफ कन्व्हेन्शनल सोर्सेस लाईक पेट्रोल, कोल एक्सेट्रा. आपण आधीही बघितलं की ज्याप्रमाणे पॉप्युलेशन वाढतं आहे त्याप्रमाणे रिसोर्सेसची गरजही वाढते. त्यामुळे जे कन्व्हेन्शनल रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रमाण हे कमी होत चाललं आहे. सेकंड पॉईंट बघा, देअर रिझर्व्स आर लिमिटेड अँड दे मे गेट एक्झॉस्टेड. या कन्व्हेन्शनल एनर्जीचे जे साठे आहेत ते आता लिमिटेड झालेत, ते कधीही आता संपू शकतात. नेक्स्ट थर्ड पॉईंट बघा, हेन्स इट विल बी बेटर टू यूज नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस फॉर एनर्जी टू सेव्ह कन्व्हेन्शनल सोर्सेस फॉर फ्युचर. आता जर ॲवेलेबल सोर्सेसमध्ये कन्व्हेन्शनल एनर्जीचे साठे हे कमी होत चाललेत तर तेच बेटर राहील ना की आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी ही जास्तीत जास्त यूज करायची. नॉन कन्व्हेन्शनलमध्ये सगळ्यात मेन सोर्स आहे तो म्हणजे सनपासनं जे आपल्याला हीट आणि लाईट एनर्जी मिळते त्याचा उपयोग करून आपण आपल्या गरजा भागवू शकतो जेणेकरून फ्युचर जनरेशन्सला एनर्जी प्रोव्हाइड होऊ शकते. नेक्स्ट आहे, हू इज द ऑड वन आउट. वेगळा कोण हे आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट बघा, डिझेल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, विंड. तर आन्सर आहे विंड. विंड हे रिन्युएबल रिसोर्स आहे एनर्जीचं आणि उरलेले सगळे नॉन रिन्युएबल आहे. नेक्स्ट बघा, अ रनिंग कार, होल्डिंग अ लॉग, अ बुक केफ्ट ऑन अ टेबल, पिकिंग अप द स्कूल बॅग. इथे आपल्याला वेगवेगळ्या ॲक्शन्स दिलेल्या होत्या. रनिंग कार म्हणजे धावती एखादी कार असेल, त्याच्याचबरोबर एक ओढकात वाहून नेत असणार, टेबलावर ठेवलेलं पुस्तक, दप्तर उचलायची ॲक्शन. तर वेगळा शब्द आहे अ बुक केप्ट ऑन अ टेबल, कारण याच्यात कुठल्याही प्रकारचं वर्क होत नाही आहे. इतर ज्या सिच्युएशन आहेत त्याच्यात फोर्स पण अप्लाय होतो आहे आणि डिस्प्लेसमेंट पण होते, म्हणजेच तिथे वर्क होतं आहे. नेक्स्ट बघा, सनलाईट, विंड, वेव्स, पेट्रोल. यात वेगळा शब्द आहे पेट्रोल, कारण पेट्रोल हे नॉन रिन्युएबल आहे आणि जे उरलेले आहेत सनलाईट, वेव्स
हे सगळं रिन्यूएबल रिसोर्सेस आहेत. फोर्थ बघा, इथे काही ॲक्शन्स आपल्याला दिले आहेत. फर्स्ट आहे लिव्हिंग द फॅन ऑन इन अ वॅकंट रूम. रिकाम्या रूममध्ये आपण फॅन तसाच चालू ठेवला. लिव्हिंग द टी व्ही ऑन व्हाईल वर्किंग. काम चालू असताना टी व्ही ऑन ठेवला आहे. यूजिंग ए सी ड्युरिंग विंटर. विंटरमध्ये ए सी, थंडीत आपण ए सी वापरला. नेक्स्ट आहे पुटिंग ऑफ द लाईट वेन गोईंग आउट. जेव्हा बाहेर जाणार तेव्हा लाईट्स ऑफ करणार. आता इथे आन्सर आहे पुटिंग ऑफ द लाईट वेन गोईंग आउट. कारण इथे एनर्जी सेव्ह होत आहे आणि इतर ठिकाणी एनर्जी ही वेस्ट होते. आपण कायमच एनर्जी ही सेव्ह केली पाहिजे आणि जास्तीत जास्त नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा वापर केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड आउट द टाइप्स ऑफ एनर्जी फ्रॉम द फॉलोइंग पझल. खाली दिलेले आपल्याला एक पझल, त्या पझलमधनं आपल्याला टाइप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस शोधायचे आहेत. आता इथे फर्स्ट एनर्जी आहे बघा, ही सोलार एनर्जी. नेक्स्ट आहे साऊंड एनर्जी. नेक्स्ट आहे हीट एनर्जी. नेक्स्ट आहे विंड एनर्जी. नेक्स्ट आहे लाईट एनर्जी. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी. आणि लास्ट इकडे खाली आहे कायनेटिक एनर्जी. तर हे होतं चॅप्टर 11. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.